तर छान आहे. लहानपणी चिक्की भेटायची आम्हाला शाळेमध्ये, अंगणवाडी वगैरे मध्ये. तर हे चिक्की फॉर्मचंच काहीतरी आहे ते. कसे आहात सगळे मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मस्त अशी सकाळची कामं बाकीची आवरून घेतली, बाकीची राहिली आहे. तर नाश्ता वगैरे बाकी आहे, आरूला शाळेत घेऊन जायचं आहे. आणि इकडे मी ना आज कपडे आवरून घेतलेत, कपडे लवकर आवरलेत, माझी वेळ होता भरपूर. तर कपडे आवरून घेतलीत आणि वरती गेलो होतो. बाबांनी त्याला आणखीन एक बुक दिली. जसं की तुम्हाला मागे मी एक बुक दाखवली होती, त्याच्यातली एक बुक आहे, पण थोडीशी वेगळी असेल कदाचित. तर त्याच बुकच्या एक्साइटमेंटमध्ये आहे तो. तर चला आता नाश्ता वगैरे करून घेतो आणि त्याच्यानंतर मग परत मला आहे ना आज एक हेल्दी असं मस्त नाही का ज्यूस बनवून घ्यायचा आहे. चला पहिले नाश्ता वगैरे करून घेतो आणि त्याच्यानंतर मग ज्यूस वगैरे बनवून घेते. चला नाश्ता वगैरे करून झाला आणि एवढा वेळ नव्हता ज्यूस बनवायला, पण घाई जे आहे बनवून घेते. तर इथे ना मी घेतलेली आहे एक केळी आणि आता एक सफरचंद घेतलंय, त्याचं साल वगैरे काढून घेतले आणि त्याला आहे ना असं जाडसर त्याचे म्हणजे थोडेसे मोठे ना असे क्यूब्स करून घेते, म्हणजे मिक्सरमध्ये ते छान दळता येतील. आणि साईडला जे आहे बदाम घेतले, काजू घेतले आणि पंपकिन सीड्स घेतले. आता अजून जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स किंवा फ्रूट्स याच्यामध्ये ॲड करायचे असेल तर करू शकता, पण जेवढं माझ्याजवळ अवेलेबल होतं मी तेवढं ॲड केलं आहे. आता सफरचंद जे आहे ते व्यवस्थित मी कट करून घेतलं आहे. त्याच्यानंतर सगळं हे जे आहे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचं आहे. नंतर याच्यामध्ये ना मी ॲड करत आहे थोडंसं दूध. आता मस्तपैकी आपल्याला याला आहे ना असं मिक्सरमध्ये छान याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. चला आपलं ज्यूस जे आहे मस्तपैकी मी ग्राइंड करून घेतलं आहे. नंतर याला आहे ना मी असे हे जे माझ्याजवळ कप आहेत यांच्यामध्ये ॲड करते. तुमच्याजवळ जर काचेचे ग्लास वगैरे असतील तर त्याच्यात पण ॲड करू शकता, पण पर्सनली मला हे जे माझ्याजवळ कप आहेत ना हे ना थोडे आपण बघा कॅफेमध्ये वगैरे आपल्याला असे आईस्क्रीम बाउल भेटतात, म्हणजे त्याच्यामध्ये आईस्क्रीम आपल्याला सर्व केली जाते. तर सेम त्या बाउलसारखे मस्त म्हणजे त्या बाउलसारखेच आहेत, फक्त त्या बाउलला दांडी वगैरे नसते. हे कपांना दांडे आहेत, त्याच्यामुळे मला हे जे कप आहेत ना त्यांच्यामध्ये असं ज्यूस वगैरे घेतल्याने ना सेम ते असं कॅफे टाईप मस्त अशी फिलिंग येते आईस्क्रीम वगैरे सारखं. त्याच्यामुळे मी जे आहे यांच्यामध्ये सर्व केलं. आणि त्याच्यानंतर आहे ना काजू बदाम जे आहे ते मी किसणीने ना थोडेसे किसून घेतले, जी काही जाड असते बटाट्या किसण्याची त्याच्याने. आणि वरून जे आहे ते मी त्याला गार्निशिंग करून घेते. खूप मस्त वाटतं ते. नंतर याच्यामध्ये चम्मच टाकायचा, घट्ट आहे त्याच्यामुळे मस्तपैकी एन्जॉय करायचं. आपलं ज्यूस जे आहे रेडी झालंय. खूप मस्त झालंय, खूप छान लागतं असं सगळं मिक्स, म्हणजे काही वाटत नाही काय. हो जेसीबी, हो छान. याचं जेसीबी बघून घ्या अगोदर, त्याचं जेसीबी दाखवायचं चाललंय. दाखव तुझं जेसीबी, दाखव. हां व्हेरी गुड. पण त्याचं चाकच मोडलंय त्याने. असं छान लागतंय. जर तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये खजूर जे असतात ते टाकू शकता, पण मला टाकायचे होते पण लक्षातच नाही राहिलं, कारण खूप घाईघाईत बनवलं मी त्याच्यामुळे. आता चला ज्यूस वगैरे जे आहे ते मस्तपैकी एन्जॉय करते. आणि मगच म्हटले कपाचं मला हे कप खूप जास्त आवडतात, त्याच्यामुळे मी त्याच्यातच सर्व केलं आणि छान मस्तपैकी लागतंय. तर चला आता ज्यूस वगैरे घेते, आरूला शाळेत घेऊन जाते आणि तिकडनं आल्यानंतर मला अजून काळ्यापरीला सुद्धा घेऊन जायचं आहे. तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच कुठे घेऊन जायचं आहे तिला. परत आजचा दिवस ऑलमोस्ट बाहेरच जाणार आहे, त्याच्यामुळे चला आता पहिले जे आहे स्वयंपाक वगैरे तर सकाळीच आटोपला, त्याच्यामुळे आता आरूला पहिले शाळेत घेऊन जाते आणि नंतर मग बाकीचा ब्लॉग पण जो आहे कंटिन्यू करते. चला आरूला आहे ना मी आता शाळेतून घेऊन आले आणि आज शाळेमध्ये ना त्यांना हे एनर्जी डेन्स न्यूट्रिशन्स फूडचे हे पाउच जे आहेत ते देण्यात आले. लिक्विड फॉर्ममध्ये आहे काहीतरी त्याच्यामध्ये, आणि न्यूट्रिशन्स आहे त्याला म्हणजे न्यूट्रिशन्स आहेत त्याच्यामध्ये मुलांना देण्यासाठी. तर छान आहे. लहानपणी चिक्की भेटायची आम्हाला शाळेमध्ये, अंगणवाडी वगैरे मध्ये. तर हे चिक्की फॉर्मचंच काहीतरी आहे ते. त्याच्यामध्ये भरपूर काही म्हणजे असं साखर, शेंगदाणे वगैरे असं बरंचसं काय आहे. तर हे त्यांनी म्हटले की रोज थोडं मुलांना द्यायचं आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे ते. सो ते वाटप केलेत आणि चला आता त्याला घेऊन आले शाळेतून. खाऊ वगैरे तर त्याने तिथेच खाल्लं आहे आणि मी नाश्ता वगैरे केला होता, त्याच्यामुळे भूक वगैरे नाही आहे आज. तसं तर जायलाच आम्हाला अंगणवाडीत उशीर झाला होता, त्याच्यामुळे नाश्ता जे आहे थोडा लेटच झाला. आणि आता म्हटलं आहे ना नाश्ता वगैरे तर झालेला आहे, त्याच्यामुळे जेवण वगैरे करायचं नाही आहे. थोडं तिकडनं आल्यानंतर वगैरेच करेल मी जेवण.
आणि मला आहे ना काळ्या परीला घेऊन जायचं आहे बाहेर, तुम्हाला मगाच सकाळी म्हटली होती. तर तिला काय झालं आहे ना थोडं तिचं आहे ना असं पेट्रोल जे आहे स्प्रे होतं आहे, म्हणजे गळण्यासारखंच होतं आहे, थोडक्यात असं थेंब थेंब गळत आहे. तर म्हटलं तिला गॅरेजला घेऊन जावं, कारण नाही का चांगलं नाही ते नुसतं असं, म्हणजे 1-2 दिवस झाले मी तिला काढलीच नाही. 2 दिवस झाले जायचं होतं, पण मग वेळच भेटला नाही कामामध्ये जायला. तर म्हटलं चला आज जाऊन यावं. आणि आरूच्या आजींना आणि आम्हाला अजून बाहेर पण जायचं आहे गावामध्ये, तर ते पण पुढे सांगतेच. पण पहिले ना आता तिला तिच्या डॉक्टरांकडे घेऊन जाते, म्हणजेच गॅरेजमध्ये. जसं आपलं असतं आपण आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो, तसं त्यांचे डॉक्टर ते असतात गॅरेजमध्ये. तिला घेऊन जाते आता, चला. सकाळीच आहे ना मी आरूला शाळेत घेऊन जाताना आहे ना तिला असं उन्हात लावून गेली होती. म्हटलं जे काही एअर वगैरे असेल, आरूचे पप्पा म्हटले होते की त्याच्यात एअर वगैरे म्हणजे ज्या पेट्रोलची नळी आहे त्याच्यामध्ये एअर वगैरे असू शकतो, म्हणून पण ते कधी कधी असं स्प्रे करत असेल म्हणून पेट्रोल. तर मी तिला आहे ना सकाळी जे आहे उन्हात उभी केली, पण मग ती मागच्या 2 दिवसामध्ये ना चालूसुद्धा होत नव्हती. तर बाहेर लावली जरा उन्हामध्ये, आणि आतमध्ये पोर्चमध्ये लावली तरी पण घाण येतेच, म्हणजे धूर वगैरे बसते तिच्यावर. आता बाहेर लावलेली होती म्हटल्यावर ऑब्व्हियसली धूळ होणारच, म्हणून जे गाडी काढण्या अगोदर आहे ना पहिले जे आहे छान पुसून घेतली. त्याच्यानंतर आहे ना मी तिला गॅरेजमध्ये घेऊन गेले आणि तिला काय काय इश्यू येत होता ते सगळं त्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी ना लगेचच म्हणजे 5-10 मिनिटाच्या आतच तिला ना व्यवस्थित रिपेअर करून दिलं. आता त्यांनी ना मला हे म्हणजे जे रिपेअर करून दिलं गाडीला, तर त्याचे पैसे सुद्धा घेतले नाही. आता ते बाकीचं काय सगळं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. तर चला गॅरेजमधून जाऊन आले आणि आता मस्त पहिले फ्रेश वगैरे झाली. आणि गॅरेजमध्ये गेल्यानंतर म्हणजे जाण्या अगोदरच मला असं वाटायचं की म्हटलं किती काम निघतं आणि किती नाही असं वाटलं होतं. कारण तिचं पेट्रोल म्हणजे जसं आपण किक मारली किंवा स्टार्ट केली की असं सारखं स्प्रे व्हायचं, आणि म्हणजे चालू केली की ते चालूच असायचं, मग स्प्रे होण्यासारखं असं रेस दिला की लगेच स्प्रे व्हायचं. त्याच्यामुळे मला थोडं टेन्शन आलं होतं की म्हटलं किती होतं आणि किती नाही, असं वाटलं की 200-250 किंवा आणखी जास्त पैसे लागतील असं वगैरे. पण खरं सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये एवढं काही काम नव्हतं, फक्त जे वायर आहे त्याची थोडीशी कचल्यासारखी झाली होती, आणि मग तीच त्यांनी थोडी फक्त कट करून मागच्या साईडने तिला व्यवस्थित जे आहे म्हणजे कट करून पुढचा भाग कट करून त्यांनी ना व्यवस्थित तिथे परत जॉईन करून दिली. आणि त्यांनी खरं पैसे पण घेतले नाही त्या गोष्टींचे. मी खूप फोर्स केला की म्हटलं नाही, तुमचा तुम्ही वेळ दिलेला आहे, तुमच्या वेळेचे तुम्ही पैसे घ्यायलाच हवे. पण मग अजिबात त्यांनी पैसे घेतले नाही. ते म्हटलं की नाही एवढं काही काम नव्हतं, नेक्स्ट टाइम सर्व्हिसिंगला या त्यावेळेस आपण बघू असं वगैरे म्हटले ते. त्याच्यामुळे पैसे तर काही घेतलेच नाही. पण मग गाडी सर्व्हिसिंग म्हणजे वायर वगैरे झाली आणि पेट्रोल आता गळणं पण त्याचं बंद झालंय. बरं वाटलं जरा, नाही तर ते गळत असायचं नुसतं असं हे व्हायचं किती गळतंय किती गळतंय. तर चला घरी आले फ्रेश वगैरे झालं. मला आरूच्या आजी दिसल्या होत्या, त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की म्हटलं चला आपल्याला जायचं आहे, तयारी वगैरे करून ठेवा. पण मग त्यांचा आता जस्ट फोन आला की घरी पाहुणे वगैरे येत आहे, त्याच्यामुळे आता जे आहे म्हणजे थोडं लांबतं की काय असं वाटतंय. तर म्हटलं की पाहुणे म्हणजे थोडा वेळ वगैरे लागेल, त्याच्यामुळे आता बघू. त्यांचा कॉल आला की लगेच निघायचं, म्हणजे आता बराच वेळ जाईल तरी. तोपर्यंत आता आरूची जी नवीन बाबांनी बुक दिलेली आहे ती आपण बघूया. तीच माझ्या जवळ घेऊन आलाय तो. दाखव ना अंश, डोक्यावर घेऊन चालतोय सारखं. कुठे घेऊन चाललाय? हॉलमध्ये? कुठे बसायचं? परत बाबांनी एक नवीन बुक आणून दिली आम्हाला. उघड, काढ तिला बाहेर. तसं नाही काढायचं. थांब मी काढते, थांब अंश थांब. हे बघ अशी काढायची, थांब. हे बघ अशी काढायची बघ. निघेल बघ, निघाली बघ. निघाली ना? इकडे चल माझ्याजवळ बस, थांब. आपण बघू तिला छानशी. वाव, ही तर थांब थांब थांब, फाटशील हळू थांब ना, मी उघडते. वाव, ही बुक तर खूपच छान आहे आज की. वाव, हिच्यामध्ये आणखी ॲक्टिव्हिटी असतील बहुतेक, कारण थोडंसं वेगळं वाटते. हे पण हे बघा पेपर वगैरे आहेत आणि छान आहे. हे पण मस्त आहे, सेम तशीच आहे जशी तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिली असेल, सेम तशीच आहे, छान आहे. हे बघ फ्लावर पॉट. हे बघ फ्लावर पॉट कसं आहे, फ्लावर पॉट. हे बघ कसं आहे बघ. हे बघ कसं ड्रॉइंग करायचं बघ. याच्यावरती असं ड्रॉइंग करायचं आहे बघ, त्यांनी दिलेलं आहे हळूचा. तर चला, बाबांनी जे नवीन बुक दिलेलं आहे त्याच्यामध्ये ना आता आम्ही मस्तपैकी आता ॲक्टिव्हिटी करायला घेतली. आता तुम्ही मागचं बुक जर पाहिलं असेल, त्यांनी मला दिलं होतं एक मागे, तर त्याचं पण मी ब्लॉग बनवला होता, तर ते मी ठेवलं आहे. पण मग आता हे पण दिलेलं आहे, तर म्हटलं चला याच्यातली आता काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला घ्यावं. आता मी त्याच्यात आहे ना जे ॲक्टिव्हिटी साईडला दिलेलं होतं म्हणजे सामान होतं तो ॲक्टिव्हिटीचा, तर त्याच्यातलं
नंबर्स खाली दिलेले असतात की कुठला सामान कुठल्या ॲक्टिव्हिटीला तुम्ही यूज करायचा. तर तेच पेज वगैरे मी शोधत होते आणि त्याच्यात आहे ना बरेचसे असे थोडं म्हणजे आरूला जमणार नाही अशातल्या होत्या. तर मी त्यातलं आहे ना सिम्पल असं घेतलं की ड्रॉइंग, म्हटलं चला ड्रॉइंग करूयात आपण. बाकीचं त्याला जमलं नसतं पण म्हटलं आता ड्रॉइंग आपण करूयात. तर ही ना आरूची फर्स्ट ड्रॉइंग आहे आणि तिथे जसं साईडला चित्र दिलं असतं, चित्राचं पॅच दिलेला असतो, सेम तसंच आपल्याला बघून बघून इकडे ड्रॉइंग करायची असते. तर म्हटलं चला ड्रॉइंगच करायला घ्यावं. आणि आरूची ना ही फर्स्ट काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी आहे. त्याने याच्या अगोदर असं पेंटिंग वगैरे केलेलं नाही, तो फक्त बघायचा मला करताना वगैरे. आता दिवाळीच्या वेळेस मी DIY दिया डेकोरेशन केलेलं होतं, त्यावेळेस तो फक्त बघायचा वगैरे, केलेलं नव्हतं. पण आज त्याने प्रत्यक्षात केलं आणि त्याला सुद्धा खूप भारी वाटलं ते केल्यानंतर, कारण फर्स्ट टाइम करतोय आणि नवीन ॲक्टिव्हिटी आहे काहीतरी त्याच्यासाठी. आणि हे कलर जे आहेत मी ना दिवाळीच्या वेळेस बघा, आता मगाच म्हटले दिया डेकोरेशन केलेलं होतं, तर त्यावेळेस मी आणली होती आणि तेच माझ्याजवळ उरलेली होती कलर्स, तर तीच मी यूज करते. आता माझ्याजवळ दुसरी कलर्स नव्हती, तीच होती म्हणून मी तीच यूज केली. तर चला दुपारी जे आहे मुलाची ड्रॉइंग कंप्लीट झाली, नंतर जरा वेळ खेळलो आणि झोपसुद्धा घातलं वाट पाहून पाहून. पण मारूच्या आजींचा काही फोन आला नाही, कारण पाहुणे वगैरे असतील कदाचित त्याच्यामुळे. तर झोपला होता छान तो, त्याच्यामुळे आता उठलाय आणि उठल्या उठल्या मला म्हटलं का मला दुधुकाला दे. आज कुठं सूर्यचंद्र उगलाय माहिती नाही, आज चक्क मला म्हटलं मम्मा मला दुधुकाला दे ना. तर त्याला मी आता भाकरीचा जो आहे काला मोडून दिलाय आणि बसलाय तेच खात. मला म्हटलं मला दे. कपडे वगैरे घेऊन आलो आणि पाऊस पण सुरू झालाय. म्हणजे काय वातावरण झालंय सध्याचं काही कळतच नाहीये, कुठे पाऊस कुठे ऊन असं झालंय. असो जस्ट कपडे घेऊन आले आणि पाऊस सुरू झाला, असं झालं. तर आरूचीने मी तुम्हाला पेंटिंग दाखवते काढलेली, खूप छान झाली. आरूची नाही म्हणजे मी त्याला मदत केलेली आणि छान वगैरे म्हणजे हे केलं. फर्स्ट होतं त्याचं. कुठला चम्मच देऊ? छोटा? बरं, त्याचं सेपरेट एक चम्मच आहे, इंदू मावशींनी दिलेला तेव्हाचा. तो चम्मच नेहमी त्याला आवडतो आणि त्याच चम्मच म्हणजे खाताना असं लिक्विड वगैरे असलं तर तोच चम्मच मागतो खाताना. तर चला आता तो शोधते मी पहिले, कारण भांड्यांमध्ये हरवला आहे तो, भांडे रचायची राहिली, त्याच्यामुळे आता शोधून देते त्याला पहिले. तर चला खूप साऱ्या मशक्कतीनंतर मी आरूला जो आहे त्याचा चम्मच शोधून दिला आणि हा आहे तो. आरू खूप लहान होता सिन्नरला असताना, इंदू मावशी त्याला हा चम्मच जो आहे तो रांगायचा. हो रांगायचा तो. त्यावेळेस मावशी त्याला आहे ना खेळायला द्यायचा चम्मच वगैरे, म्हणजे असं छोटा, आणि तो कुठलाही कसं आहे ना तो वस्तू लगेच तोंडात घालायचा. त्याच्यामुळे इंदू मावशीने त्याला हा चम्मच दिला होता आणि तेव्हाचा तो चम्मच जो आहे त्याचा आवडीचाच आहे, खाताना वगैरे तोच मागतो. आणि हे बघा आता पण तेच बसलाय घेऊन. त्याच चमचेने जे आहे आवडतं आणि त्याच चमचेने जे आहे ते खातो. तर असो, आता ना मी तुम्हाला आमची दुपारी जी पेंटिंग काढलेली होती ती दाखवते. छान झाली, एक्सपेक्टेशन वेगळं होतं पण छान झाली. बघा अशी काहीशी जी आहे आम्ही पेंटिंग काढून घेतली होती आणि इथे दिलेली होती अशीच सेम काढायची, म्हणजे सॉरी कलर भरायचे असतात. तर सेम बाकीचं भरलंय, पण मग आहे ना हा जो ब्लू कलर आहे नॉर्मली तो इथे भरायचा होता. पण आता हेच थोडं नाही का ते फुलांच्या बाहेर जात होता कलर, त्याच्यामुळे म्हटलं हा जर ब्लू भरायला गेलो तर ते फार चित्रच बिघडायचं. हां त्याच्यामुळे मी काय केलं ना, म्हटलं ठीक आहे एवढंच बरं वाटतंय, ब्लू नंतर आपण कधीतरी भरू, तुला पूर्ण यायला लागला नंतर. पण तोपर्यंत जे आहे आम्ही अशी काहीशी पेंटिंग काढली आहे. आणि ही जी पेंटिंग आहे ती ना आम्ही लिक्विड कलरने केली, त्याच्यामुळे ओलं होतं आणि सुकण्यासाठी ना खास करून मी तिला आहे ना किचनवर ठेवली. म्हटलं इथं वरती आहे, आरूचा हात वगैरे लागणार नाही, त्याच्यामुळे बाकी सगळीकडे हात पुरतो त्याचा, फक्त किचनवर इकडे वरती नाही पुरणार. त्याच्यामुळे जे आहे ते मी इकडे वाळण्यासाठी ठेवली होती आणि आता छान वाळले, हातांना वगैरे कलर लागत नाहीये, छान झाली. तर चला कशी वाटली तुम्हाला आमच्या आरूची पहिली पेंटिंग कमेंट करून सांगा. छान झाली, एक्सपेक्टेशनपेक्षा छान आहे. तर चला आता आरूला जे आहे मी दूध काला वगैरे खाऊ घालून देते. आणि हा जो लाल चम्मच आहे आता मी स्टीलचा घेतला आहे, तो त्याला खाता येत नव्हतं जास्त लिक्विडमुळे, मी चमचा स्टीलचाच घेतला आहे आणि हा साईडला ठेवला आहे. आता प्लास्टिकचा जो आहे तो मला द्यावासा नाही वाटत एवढा,
पण मग काय ना, आता तो सोडत नाही, त्याला एवढा आवडतो. त्याच्यामुळे आता मी ना काय करणार आहे ना, म्हणजे जायचं आहे मला गावात 1-2 वस्तू घेण्यासाठी. तर त्यावेळेस आहे ना म्हटलं अशातला ना एखादी स्टीलचा चमचा घेऊन येते, कारण प्लास्टिक नाही का ते गरम वगैरे असताना ते नको वाटतं एवढं. कारण तसं मी ना सहसा एवढं त्याला चम्मचने वगैरे देत नाही, हातानेच म्हणजे खाण्याची सवय लावते. पण मग शाळेत आहे ना मुलं चम्मच वगैरे आणतात आणि तिथं बघतो, तिथं मी त्याला देत नाही, म्हणजे घरूनच घेऊन जात नाही मुळात चम्मच, त्याला हातानेच खाऊ घालणे म्हणजे सवय लावते. पण मग तिथं इतर मुलं आणतात तसं बघतो आणि घरी चम्मच मागतो. मग तिथं खात नाही चम्मचने, पण मग इथं मागतो चम्मच. त्याच्यामुळे हा जो चम्मच आहे बरोबर तिथे ट्रॉलीत जातो आणि काढून आणतो. ट्रॉलीत वगैरे हात पुरतो त्याच्यामुळे बरोबर जातो आणि घेऊन येतो. तर म्हटलं आता त्याला घेऊन जाईल आणि त्याच्या आवडीचा म्हणजे त्याला आता हा जसा आवडतो ना त्याला, तसंच त्याच्या आवडीचं आहे की ना म्हटलं स्टीलचा वगैरे चम्मच आहे ना घेऊन येईल. म्हणजे कसं तो आवडायला लागला की याला ठेवून देईल आणि बरोबर म्हणजे त्या चम्मचने त्याला सवय लागेल. अशा पद्धतीने मला आता तो स्टीलचा जो आहे घेऊन यायचा आहे. तर चला आता याला जे आहे मी दूध काला वगैरे पूर्ण खाऊ घालून देते मस्तपैकी. आज काय झालं काय माहिती, अचानकच आलाय दूध काला खाण्याचं आणि खातोय चक्क. मला विशेष वाटतंय. दूध भाकरीचा काला आहे तो आणि गूळ टाकलाय मी त्याच्यामध्ये साखरेऐवजी, नाहीतर नाही का साखर वगैरे. पण मी ना आता साखरेचा वापर पूर्णपणे कमी केला आहे. म्हणजे खूपच कमी वापरते मी साखर. आता चहा तर घेत नाही, आरूचे पप्पा पण घेत नाही आणि बोर्नव्हिटा सध्या चालू आहे त्याच्यामुळे बोर्नव्हिटाच घेतला जातो. आणि साखरेचा तर वापरच नाही. जर कुठला पदार्थ आला तर त्याच्यामध्ये सहसा मी गुळच वापरते. जर नाही इलाज असला तर मग साखर वापरते. पण जर म्हणजे जेवढा मला गुळ वापरता येईल तेवढा मी वापरण्याचा प्रयत्न करते. व्हेरी गुड, गुड बॉय आरू. चाललंय बरोबर. तर चला आरूला मी आता आहे ना दूध काला वगैरे खाऊ घातलाय. आणि मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आरूच्या आजीने ना आम्हाला वरच्या ताईंना आणि मला भोपळा दिला होता वानोळा म्हणून. तर भोपळा भरपूर मोठा आहे. ताईंनी 2 जे छोटे होते तेच घेतले. भरपूर मोठा आहे, भाजी पण होईल आणि आणखी उरेल. तर म्हटलं त्याचं काहीतरी आज मस्त असं बनवते. त्याला आहे ना भोपळ्याच्या घाऱ्यासुद्धा म्हटल्या जातात किंवा तिखटपुऱ्यासुद्धा म्हणतात. आम्ही तिखटपुऱ्याच म्हणतो. तर मी त्या घाऱ्या किंवा तिखटपुऱ्या कशा बनवते हे बघू. आता तिखटपुऱ्या बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले सामान काय काय घेतलं आहे हे तुम्हाला सांगते. आता सगळ्यात पहिले आपल्याला भोपळ्याचे बनवायचे आहेत, त्याच्यामुळे मी पहिले इथे ना 1 वाटी भोपळा किसून घेतला आहे. त्याच्यानंतर पहिले हे सामान दाखवते. अर्धी वाटी मी इथे कोथिंबीर घेतली आहे. 1 चमचा लसूण म्हणजे असं ठेचून घेतलेला 1 चमचा आहे. नंतर इथे पाव चमचा साखर आहे. 1 चमचा म्हणजे हा जो चमचा आहे 1 चमचा याच्यामध्ये तीळ घेतलेली आहे. पाव चमचा याच्यामध्ये मी घेतलेला आहेत ओवा. नंतर पिठामध्ये सांगायचं झालं तर इथे मी 1 वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. नंतर इकडे बरेचसे काही पीठ आहेत. तर याच्यामध्ये मी घेतलेलं आहे तांदूळाचं पीठ. आता हे जे आहे मी घरीच मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे. नंतर 1 चमचा घेतलेला आहे बाजरीचं पीठ. नंतर 1 चमचा घेतलेला आहे इथे बेसन पीठ आणि 1 चमचा घेतलेला आहे मी रवा. आणि चटणींमध्ये म्हणायचं झालं तर तिखट जे आहे आपल्या आवडीनुसार करायचं. तुम्ही जर तिखट खात असाल तर थोडंसं कमी तिखट घ्यायचं. जर जास्त तिखट खात असाल तर मग आवडीनुसार आपल्या पद्धतीने आपण ॲडजस्ट करायचं तिखट. नंतर इथे मी घेतलेला आहे पाव चमच्यापेक्षा पण कमी हिंग. नंतर इथे पाव चमचापेक्षा पण कमी म्हणजे घेतलेली आहे हळद. म्हणजे पाव चमचाच आहे, सॉरी पाव चमचाचा घेतलेली आहे मी इथे हळद. तर एवढा सगळा सामान मी घेतलेला आहे भोपळ्याच्या घाऱ्या बनवण्यासाठी किंवा तिखटपुऱ्या बनवण्यासाठी. आता याची पुढची प्रोसेस आहे, याला आपल्याला छान सगळं जे आहे मळून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये सगळं जे आहे तुम्हाला जे दाखवलं ते सगळं याच्यामध्ये ॲड करून घेते. तर चला जे मी तुम्हाला साहित्य दाखवलं होतं ते सगळं मी याच्यात ॲड केलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार जे आहे मीठ ॲड करायचं आहे. नंतर याच्यामध्ये ना आपल्याला ॲड करायचं आहे 1 चमचा गरम करून घेतलेलं तेल आहे हे. आता याला जे आहे पहिले हातानेच मी चमच्याने जे आहे मिक्स करून घेते, कारण तेल जे आहे गरम घेतलं आहे आपण त्याच्यामुळे हाताने आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते. तर अगोदर तेल आहे ना मी छान चमच्याने मिक्स करून घेतलं, गरम होतं त्याच्यामुळे. आता याला आहे ना हाताने जे आहे व्यवस्थित मिक्स करून घेते. आता याच्यात आहे ना आपल्याला पाणी नाही ॲड करायचं आहे. पहिले याला आहे ना असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण भोपळ्याला पाणी सुटतं. त्याच्यानंतर कोथिंबीर आहे धुतलेली त्याच्यामुळे ती पण म्हणजे पाणी वगैरे नाही का हे होतं, म्हणून पहिले कोरडं जे आहे मिक्स करायचं. वाटलं तर याच्यामध्ये ना मी हळूहळू थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे. आणि चपातीसारखं याचा आहे ना
घट्टसर असा गोळा मळून घेते. तर चला आता बघा, मला जेवढं मिक्स करता आलं मी तेवढं केलं आहे. आता हे बघा, हे थोडंसं राहिलेलं होतं. आता मी याच्यामध्ये ना, म्हणजे कोरडं वाटतंय मला बऱ्यापैकी, तर आता याच्यामध्ये ना एकदम थोडंसं पाणी टाकते आणि याला पण जे आहे आपल्याला छान आता घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे याच्यामध्येच. हे बघा, मी असा आहे ना गोळा तयार करून घेतला आहे आणि याच्यामध्ये ना आता आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि याला पण जे आहे पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ जे आहे मी तेल लावून व्यवस्थित मळून घेतलं होतं आणि लगेचच जे आहे मी त्याच्या पुऱ्या बनवायला घेते. कारण जर आपण त्याला मुरत वगैरे ठेवलं तर ते ना असं, आपण भोपळा टाकलाय, भोपळ्याला पाणी सुटतं आणि हे जे पीठ आहे ना पातळ होत जातं. त्याच्यामुळे लगेचच जे आहे पुऱ्या बनवायला घेते. तेल लावलं आहे, जसं आपण नॉर्मली ते पुऱ्या बनवतो ना भाजी, बटाट्याची भाजी वगैरेच्या, तशाच पुऱ्या ज्या आहे आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. तेल लावलं आहे मी खाली आणि आता याला छान पुरीचं लाटून घेते. आता ही बघा, पहिली जी आहे माझी अशी छोटीच झाली, कारण मी छोटा गोळा घेतला होता आणि अशा पद्धतीने मी एवढं त्याला जाड ठेवलं आहे. आता तेल बघते पहिले तापलं आहे का, तेल तापलं आहे का हे बघण्यासाठी ना मी पहिले थोडंसं जे आहे पिठाचा गोळा टाकून बघते आणि नाही, आपलं तेल अजून तापलं नाही, कारण ते लगेच वरती येत नाही, लगेच वरती यायला पाहिजे टाकल्या अजून थोडं तेल जे आहे होऊन देते गरम. आता पुन्हा मी ना एक थोडासा पिठाचा गोळा टाकून बघते आणि येस, तापलेलं वाटतंय कारण येतंय ते थोडं वरती. तर चला आता मी ना हे टाकून बघते. आपली पुरी जी आहे ती मी आता टाकून बघते तेलात आणि आता याला आहे ना झाऱ्याने जे आहे खाली हे करायचं, म्हणजे तेल त्याच्यावर ॲड करायचं, त्याच्यावरून ते व्यवस्थित हे होईल. शिजता याला आहे ना पलटवून घेते मी आणि याच्यावरती पण जे आहे तेल ॲड करते. तेलात आपल्याला आता छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी दोन्ही साईडने. तर चला आता पहिली पुरी जी आहे मी अशा पद्धतीने भाजून घेतली आणि फुलली नाही ती, आता का माहिती नाही. आता दुसरी जी आहे ती पण बनवून घेतली मी. आता याला आहे ना मी पेपर ठेवला आहे असा आणि पेपरवर काढून घेते, कारण जे एक्स्ट्राचं तेल असेल पेपरमध्ये हे होऊन जाईल त्याच्यामुळे. आणि दुसरी जी पुरी आहे ती टाकून बघते, दुसरी पण बघू आता फुगते का. ही पण नाही फुलली, आता का माहिती नाही. हिला पण छान व्यवस्थित भाजून घेतलं आहे आणि ही पण काही फुलली नाही. आता याचं काय रिझन आहे मला माहिती नाही, पण दिसायला एक नंबर दिसते, एकदम छान अशी खरपूस दिसते. आता याला पण मी पेपरमध्ये काढून घेते आणि आहे ते मी अजून पुऱ्या बनवून घेते. चला, मस्त अशा आपल्या घाऱ्या ज्या आहेत रेडी झाल्यात आणि मस्तपैकी खाऊन बघते. तसं तर मी ना घाऱ्या बनवता गरम गरम सगळ्यांना सर्व पण करत होती, खात पण होती. एक नंबर झालेल्या आहेत. आता त्या फुगल्या का नाही आहेत मला माहिती नाही, पण मग चवीला एक नंबर लागतात, खूप भारी. दहीसोबत पण तुम्ही खाऊ शकता, लोणचं इतर चटणीसोबत खाऊ शकता, पण मला ते आहे ना पर्सनली नुसतंच खायला खूप जास्त आवडत आहेत. आणि थोडक्यात जर सांगायचं झालं ना कशा झाल्या, आजारी पेशंटला कसं तोंडाला चव नसते, जर तुम्ही त्याला हे बनवून दिलं ना की त्याच्या तोंडाची जी चव आहे ना ती परत येईल, इतक्या ते टेस्टी लागतात. आणि खरंच यावेळेच्या तर खूप छान झाल्या. वाटत नाही आपण याच्यात भोपळा किसून टाकलेला आहे, कारण म्हणजे वाटतच नाही, अजिबात खाताना चवच नाही लागत. जर तुमची मुलं भोपळा वगैरे खात नसतील किंवा घरात खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता. थोडंसं ते अनहेल्दी आहे कारण आपण तेलात वगैरे तळलंय त्याच्यामुळे, पण मग कधी कधी ठीक आहे चालतं. पण मग आता मला आठवत नाही आहे लास्ट टाइम आम्ही असं तेलकट म्हणजे तळलेल्या वगैरे वस्तू कधी खाल्ल्या आहेत, जसं की म्हणजे असंच पुऱ्या वगैरे किंवा पापड वगैरे. आता पापड मला असं वाटतं भाजले होते लास्ट टाइम बघा, ते मिठाच्या ह्याच्यात तळले नव्हते. तर तळण्याचं वस्तू खूप दिवसांनी झालं, त्याच्यामुळे खूप दिवसांनी खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही. नेहमी खाणं ते योग्य नाही आहे, पण एक नंबर खरंच चव. एकदा ट्राय नक्की करून बघा, खूप भारी चव आहे त्याची डायरेक्ट. चला, घाऱ्या ज्या आहेत, घाऱ्या पुऱ्या जे काय असेल ते एक नंबर झालेला खरंच.
आणि हारूचं पण तिकडे चालवलं आहे, आवडलं आहे त्याला त्या घाऱ्या वगैरे. तर चाललं आहे खायचं. आणि आल्या पप्पांना बुक दाखवलं की मी ड्रॉइंग काढली म्हणून आज, कारण फर्स्ट टाईम काढली त्याने. आल्या पप्पांजवळ पुस्तक घेऊन ते बुक घेऊन गेला. घाऱ्या किंवा तिखट पुऱ्यांची चव जी आहे एक नंबर होती. एकदा ट्राय नक्की करून बघा. असं काही जर म्हणजे तुम्हाला मुलं खात नसेल किंवा आवडत नसेल तर एकदा ट्राय नक्की करून बघा. खूप भारी, इतकी टेस्ट छान आहे त्याची, खूप मस्त. थोडी ना त्याच्यात अशी मेंदूवडा टाईप चव येत होती मला खाताना. आता मेंदूवडा मी खूप दिवस झाले खाल्ले, पण मग अशी मेंदूवडा टाईप येत होती चव. तर मेंदूवडा पण लवकरच बनवू. तिखट पुऱ्या वगैरे खाल्ल्या त्याच्यामुळे भूक थोडी कमीच आहे सगळ्यांना, म्हणून आता काहीतरी नॉर्मलीच असा पदार्थ बनवते. तर चला, आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.